मलवडीमध्ये अज्ञात चोरट्याकडून 2.5 लाखांची चोरी। यात्रेच्या पार्श्वभूमीवर चोऱ्या आणि चोरीचे प्रयत्न झाल्यानं ग्रामस्थ भयभीत। दहिवडी पोलिसांनी तात्काळ चोरट्यांचा माग काढण्यासाठी केला प्रयत्न। मलवडी तालुका मान येथील बाजारपेठेमधील श्रीराम ज्वेलर्स हे दुकान फोडून अंदाजे 3 लाखांचा मुद्देमाल चोरट्यानं चोरून नेल्याची घटना घडली आहे। याचबरोबर आणखी 2 दुकानं फोडण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली आहे। मलवडी येथील स्टँड शेजारी मुख्य रस्त्यावर बोराटवाडी येथील नितीन गोपाळ गोरे यांचं ज्वेलर्सचं दुकान आहे। मध्यरात्री अंदाजे 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यानं सीसीटीव्हीची वायर कापून ज्वेलर्सच्या कटावणीच्या साह्यानं शटर उचकटत आत प्रवेश केला। आतमध्ये गेल्यावर 1.25 किलो चांदी आणि काही मोड असे मिळून अंदाजे 3 लाखांचा ऐवज चोरून नेला। स्टँड परिसरात असणारे ऋतुराज सस्ते यांचं सुमन साडी सेंटर या दुकानातून शटर उचकटून आज प्रवेश करताना त्यांना कोणतरी आल्याची चाहूल लागली, त्यामुळे ते पळून गेले। त्या नजीक असणारे मेडिकलचं शटर उचकटून आत प्रवेश केला, मात्र त्या मेडिकलमध्ये काही रक्कम सापडली नाही। मलवडीमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेसंदर्भात माहिती मिळताच दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली। सातारावरून श्वान पथक तसेच तज्ञ यांना पाचारण करण्यात आलं, मात्र श्वानाने श्रीराम ज्वेलर्स पाठीमागून स्टँड परिसरापर्यंत माग काढला आणि ते त्या ठिकाणीच घुटमळत राहिले। ठसे तज्ञांनी ठशाचे नमुने घेतले असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सांगितलंय।